माझं नाव निलेश दामोदर ढवळे. मी चालक मालक प्रतिनिधी संघाचा महाराष्ट्राचा सचिव आहे. आता येणारा जे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आहे त्याच्यानंतर हायपोथिकेशन कॅन्सल असेल, हायपोथिकेशन एंडॉर्समेंट असेल, डुप्लिकेट आरसी असेल, या सगळ्या ट्रान्झॅक्शन एकाच वेळेस एका ट्रान्झॅक्शनमध्ये होत होत्या. त्या सर्व आता त्यांनी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. प्रथम तुम्ही डुप्लिकेट आरसी करा, ती आरसी घरी जाईल, त्याच्यानंतर ती आरसी मालकाने परत आणून द्यायची, मग हायपोथिकेशन कॅन्सल करायला टाकायची. हायपोथिकेशन कॅन्सल केल्यावर परत त्या मालकाने परत आणून द्यायची, मग त्याचं ट्रान्सफर ऑफ ओनरशिप होणार आणि मग काही एचपी एंडॉर्समेंट असेल तर एचपी एंडॉर्समेंट करणार. असा त्यांनी सगळा घाट घातलेला आहे. आणि हा एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये आधी होत होतं, आता वेगवेगळं का होतं हा प्रश्नचिन्ह आहे. आता त्याच्यामध्ये अशी शक्यता पण निर्माण होते की त्याच्यामध्ये आरसीचे जे स्मार्ट कार्डचे जे पैसे आहेत ते 3 वेळा मिळावेत त्या कंपनीला, म्हणून त्यांनी हा घाट घातलेला असावा एखाद्या वेळेस, अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि आता त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप नुसतं ज्यांचं आहे त्यांना ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करताना पिनकोडचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे जर का तो आत्ता राहतोय एका ठिकाणी आणि त्याचा पिनकोड जर का वेगळा असेल आधार कार्डवरचा, तर तो ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करत नाही, घेत नाही. आधी परिस्थिती, आता लायसनला एक ऑप्शन त्याच्यामध्ये त्यांनी लायसनसाठी दिलेला आहे की तुम्ही विथ आधार करा किंवा विदाऊट आधार करा. तर तो ऑप्शन, आमची अशी मागणी आहे की तुम्ही तो ऑप्शन ओपन करा आमच्यासाठी की बाबा विथ आधार किंवा विदाऊट, तुम्हाला ऑप्शनल ठेवा. आणि गव्हर्नमेंटनी सुद्धा सांगितलेलं आहे आधार कुठल्याही परिस्थितीत कंपल्सरी करू नका, हे गव्हर्नमेंटचं लेखी आदेश आहे, त्याला ऑप्शन द्या. असं असताना सुद्धा हा घाट का घातला जातोय काही कळत नाही त्याच्यामध्ये. आणि आज 27 दिवस झाले, आजचा 27वा दिवस आहे, हे ट्रान्झॅक्शन पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे, कुठंच हा चालू नाहीये. आम्ही ह्याच्यासाठी सर्व निवेदनं, सर्व परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, सर्व आमदार, सर्व खासदार, आत्ता इथं असलेल्या अर्चना गायकवाड मॅडम यांना सगळ्यांना हे निवेदन देऊन झालेलं आहे, सगळ्यांच्या कानी घातलेलं आहे. हे अजूनपर्यंत सरकारने कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दखल घेतलेली नाही. कान आणि डोळे दोन्ही बंद ठेवलेले आहेत सरकारने. का ठेवलेत काही माहित नाही. कोणत्या कोणत्या सुविधांना अडचणी आल्या? ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, हायपोथिकेशन कॅन्सल आणि एंडॉर्समेंट. ट्रान्सफर ऑफ ओनरशिप हा महत्वाचा विषय असेल. मी एखादी गाडी जर का विकत घेतली तर ती माझ्या नावावर करून घेणं माझं काम आहे. ज्यावेळेस मी आरटीओ देतो तो नावावर करण्यासाठी, त्यावेळेस तो पिनकोड मिसमॅच म्हणतो किंवा नेम मिसमॅच म्हणतो. जे काही माझं नाव व्यवस्थितच आहे, पण आधार आणि आरसी प्रमाणे कोणाचीच नावं भारतामध्ये एक नाहीयेत. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल झालेला आहे. एकनाथ ढोले, महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचा अध्यक्ष जिल्ह्याचा. आजच्या या परिस्थितीमध्ये गेले 30 दिवस झाले लायसन्सचे काम असेल, गाडी ट्रान्सफर ओनरच्या, आता या बंधूंनी आमच्या सांगितलं त्या पद्धतीने ज्या अडचणी आहेत, याच्यामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे आपण जर आपलं वाहन नावावर वेळेवर झालं नाही तर रस्त्यावरून जाताना जे चलन पडतं ते जुन्याच मालकाच्या नावाने जातं आणि हे पब्लिकला माहीत नाही अजून बाहेर. त्यांना आपण गाडी विकली, आपल्याला हे चलन का आलं, त्याच्यावरून लोकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला इन्शुरन्सचा इश्यू आला तर पहिल्यांदा ते पोलीस स्टेशनला पहिला कॉल जुन्या ओनरला जातो, कारण गाडी विकून 2 महिने झाले, 4 महिने झाले तरी गाडी नावावर झालेली नाहीये. किंवा एखाद्या गाडीचा फिटनेस संपलेला असेल, ती फिटनेसला गाडीची पावती जर इथं झाली नाही तर फिटनेस अपडेट कसं करणार. आणि जर फिटनेस अपडेट वाहन रस्त्यावरून आत्ताही धावतायत आणि एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला, फेटेल झालं तर त्याला जबाबदार कोण, त्याची जबाबदारी कोणतीही इन्शुरन्स कंपनी घेणार नाही. हा मोठा विषय आणि गांभीर्याचा विषय हा पुणेकरांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला आता भेडसावत आहे. याच्यामध्ये जर मोठं एखादं याची व्याप्ती जर मोठी झाली तर शासनाला याची फार मोठी खबर मोजावी लागेल, म्हणजे किंमत मोजावी लागेल. याच्यामध्ये स्कूल बस आहेत, याच्यामध्ये ट्रक आहेत, बसेस आहेत, ज्याच्यामध्ये पॅसेंजर वाहतूक होते, रस्त्याने जाताना प्रायव्हेट व्हेकल आहेत, सगळ्याच पद्धतीच्या गाड्या याच्यामध्ये मोडतात. यामध्ये सर्वच गाडी धारकांचं नुकसान आहे, वाहन धारकांचं. शासनाचा महसूल जर तुमची रिसीटच फाटली गेली नाही, पैशाची पावती तुमचे भरले गेले नाही तर शासनाच्या तिजोरीवरती या महिन्यामध्ये करोडोचा बोजा आता आलेला आहे की हे पैसे जनता भरायला तयार आहे, तुम्ही घ्यायला तयार नाहीये. अपग्रेड करण्याचं कामाचं काय नाही? अपग्रेड करण्याच्या नावाखाली हे मी आता बंधूंनी सांगितल्याप्रमाणे हे आरसी 3-3 वेळा इश्यू करायचं, जेणेकरून की त्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला पाहिजे, अशी यामध्ये सगळी एक सिस्टीम त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि तो कॉन्ट्रॅक्टर लोकांची लूट करण्याच्या मार्गाने गाडीचं आरसी डुप्लिकेट करणं, त्यासाठी एक आरसी, गाडी नावावर करण्यासाठी एक आरसी, एचपी चढवण्यासाठी एक आरसी, हे सगळं पूर्वी एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये होत होतं. हे नागपूरचे कोणतरी रोजमेट्रा
रोज मेट्रा कंपनी आहे, तिचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये इथून मागे गव्हर्नमेंटने टाकलं होतं, तरी देखील याच कंपनीला गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट देऊन याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत असेल असं आम्हाला तरी वाटतं. तर आता इथं पुणे आरटीओचा जर विषय घेतला तर इथलं किती नुकसान होतं? इथं तर उदाहरण पुण्याचा लोकसंख्या तुम्ही पाहिली ना, तर त्या पुण्यामध्ये सर्वात जास्त मुंबई आणि नवी मुंबई नंतर सर्वात जास्त गाड्या, आता आकडा तुम्हाला एक्झॅक्ट आम्हाला सांगता येणार नाही, परंतु सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं पुणे शहर आहे. हे आता A1 सिटीचा दर्जा पुण्याला काही दिवसातच मिळेल. याच्या A1 सिटीचा दर्जा मिळेल तर आपण विचार करा की पुण्यामध्ये वाहनं किती असतील. दर आठवड्याला एक 2 व्हीलरची सिरीज आणि एक 4 व्हीलरची सिरीज, 10,000 नंबर जर जातात आणि नवीन सिरीज चालू होती, तर इथं गाड्या किती रस्त्यावर येतात हा विचार करा. आणि लोकसंख्येच्या मानाने प्रत्येक घरामध्ये 4 वाहनं पकडा तुम्ही. अशा पद्धतीने जर लोकसंख्येच्या ह्याच्यात वेगाने वाढणारी वाहनांची संख्या आपण पाहिली, तर गाड्यांची संख्या तुम्हीच विचार करावा आणि ठरवावं की किती गाड्या, किती लोड गव्हर्नमेंटवरती पडला असेल आणि किती महसूल बुडाला असेल. माझं नाव विनायक वाकचौरे, मी पुणे आरटीओचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. येणाऱ्या या सगळ्या अडचणी जसं तुम्हाला आता आमचे सहकारी बंधूंनी सांगितल्या, तर माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की येणारं जे आधीचं कामकाज होतं, जसं एकत्रितपणे पूर्णपणे पाठपुरावा होतं, ट्रान्सफर, HP कॅन्सल, HP एन्डॉर्समेंट, डुप्लिकेट RC, जुन्या पद्धतीप्रमाणेच आत्ताची पद्धत चालू ठेवावी किंवा जुनी पद्धत पुन्हा एकदा अंमलात आणण्यात यावी, जेणेकरून सगळ्यांची कामं सुकर पद्धतीने पार पडली जातील. नमस्कार, मी संदीप खडसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे. गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पुणे, इव्हन किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्येच, फक्त पुण्यातच नाही, तर वाहन प्रणालीमध्ये काम करताना सामान्य नागरिकांना आणि काही एजंट लोकांना एकाच वेळेला मल्टी ट्रान्झॅक्शन करताना अडचणी येत आहेत. एका वेळेला एकच ट्रान्झॅक्शन होत असल्यामुळं बऱ्याच कामांना विलंब होतो आहे आणि त्या संदर्भात बरीच नाराजी आहे. ह्या संदर्भात ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने आम्ही माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाला या संदर्भात आम्ही आमचं निवेदन आणि आमचे हे दिलेले आहेत. ह्या अनुषंगाने आम्ही फक्त त्यांना एवढीच मागणी केलेली आहे की जे पूर्ववत काम चालू होतं ते त्या पूर्ववत पद्धतीने चालू राहावं. जे अनावश्यक बदल करण्यात आलेले आहेत त्यांची आवश्यकता नसेल तिथं त्यांना स्वीकृत करण्यात यावं ते बदल. आणि जे काय लोकांना जो काही नाहक त्रास होतोय आणि तो आर्थिक भुर्दंड होतोय आणि कामासाठी लागणारा जो वेळ आहे तो जितका कमीत कमी करता येईल आणि लोकांना जितक्या चांगल्या सुविधा देता येईल त्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात आम्ही माननीय वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे. सर, साधारणतः ही सगळी प्रणाली जी आहे ती कधीपर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे? साहेब, ही प्रणाली जी आहे ही मॉर्क मार्फत चालवल्या जाते, त्याच्यामुळं तिकडनं डिसिजन घेतल्याशिवाय आम्ही त्याच्यावर काहीच भाष्य करू शकत नाही.